विरार स्टेशन रोड परिसरात प्रवाशांना रिक्षामध्ये बसण्यावरून झालेल्या वादातून एका रिक्षा चालकाने आपल्या साथीदारांना बोलावून बेकायदेशीरपणे जमवत रिक्षा युनियनच्या महिला अध्यक्षाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा व्हायरल झालाय। आता या प्रकरणी विरार पोलिसांनी कारवाई करत 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। गेल्या काही काळापासून वसई विरार शहरात रिक्षा चालकांमध्ये किरकोळ वादातून होणाऱ्या हाणामारीचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। तर सोमवारी संध्याकाळी विरार पूर्वेतील स्टेशन रोड परिसरात मारहाणीची अशीच एक घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रिक्षा चालक किशोर संखे हे सोमवारी संध्याकाळी 7:30च्या सुमारास विरार स्टेशन रोडवरील ICICI बँकेच्या समोर रिक्षांचे नियमन करत होते। त्यावेळी त्यांनी आपली पत्नी प्रतीक्षा हिला घरी जाण्यासाठी सुनील माने नावाच्या रिक्षा चालकाच्या रिक्षामध्ये बसवले। तर यावेळी हे लोक रांगेत रिक्षा उभी न करता मधूनच प्रवासी भरतात असा आरोप करत रांगेत उभा असलेला दुसरा रिक्षा चालक अमोल म्हात्रे याने सुनील माने यांच्या रिक्षाचा आणि फिर्यादीच्या पत्नीचा मोबाईलमध्ये फोटो काढण्यास सुरुवात केली। फिर्यादीने फोटो काढण्यास मज्जाव केला असता म्हात्रे याने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। यावेळी रिक्षा स्टँड परिसरात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी श्री गणेश चालक मालक संघटनेच्या अध्यक्षा सिद्धी सातारकर पुढे आल्या। त्यांनी म्हात्रे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र म्हात्रे याने त्यांना ही दाद न देता फोन करून आपल्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले। मात्र याच्या साथीदारांनी घटनास्थळी येऊन फिर्यादी आणि रिक्षा संघटना अध्यक्षा सिद्धी सातारकर यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली। या प्रकरणी किशोर संखे यांनी दिलेल्या तक्रारीवरून विरार पोलिसांनी अमोल म्हात्रे, निर्मला माने, दिजी जाधव, दर्शना साळुंखे व एका अनोळखी रिक्षा चालकावर भारतीय न्याय संहितेचे कलम 189(2), 191(2), 190, 118(1), 115(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली आहे।